नमस्कार. मी प्रांजली. प्रांजल सायकोलॉजी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. मी प्रांजली एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउंसलर तथा लाईफ कोच तथा न्यूट्रिशियन. आपण ज्या वेगवेगळ्या विषयावर चर्चा करत असतो त्यातलाच एक नवीन विषय मी आपल्यासमोर घेऊन आलेली आहे. हो, आपण नेहमी ऐकलेलं वाक्य आहे. तुमची उत्सुकता न ताणता आपण ज्या विषयावर बोलणार आहोत त्या विषयाचं नाव आहे, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. आपण बरेचदा मोठ्यांच्या तोंडून किंवा अनेक लोकांच्या तोंडून आपण ऐकत असतो, जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं. तुम्हाला कोणी असं म्हटलेलं आहे का? तर हे जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, हे आपण कसं काय एक्सेप्ट करायचं? तर या वाक्याचा जर विचार करायचा म्हटलं तर आपण थोडं डीपमध्ये गेलो, थोडं खोल एखाद्या गोष्टीचा विचार केला तर आपल्याला नक्कीच एक नाही एक असा पॉइंट नक्कीच दिसतो की हो, खरंच जे काही झालंय ना ते चांगल्यासाठी झालंय. बऱ्याचदा आपल्या आयुष्यामध्ये अशा अनेक गोष्टी होत असतात की ते आपल्याला खूप दुःख देतात, खूप त्रास देतात. पण तुम्ही काही काळ गेल्यावर त्याचे जे काही परिणाम असतात किंवा त्यामुळे तुम्ही खूप साऱ्या चांगल्या गोष्टी शिकलेल्या असतात, खूप साऱ्या चांगल्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये घडलेल्या असतात आणि त्यावेळी तुम्हाला रिअलाईज होतं की अरे हो, जे झालं ते चांगल्यासाठीच झालं. पण ज्या वेळेस आपण त्या प्रोसेसमधून जात असतो, त्या कंडिशनमधून जात असतो, त्यावेळेस आपल्याला ते लक्षात येत नाही. पण हे जे वाक्य आहे ना की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, हे वाक्य जर तुम्ही आपल्या मनामध्ये जागृत ठेवलं, आपल्या मनामध्ये राहिलं की नाही जे होतंय चांगल्यासाठी होतंय, जे होईल चांगल्यासाठी होईल, तर नक्कीच तुमचं जे लाईफ आहे ते अगदी सुखरूप म्हणजे सहज होण्याची शक्यता जास्त आहे. तुम्हाला मी एक छोटीशी अगदी लहान मुलांना सांगतो, ती लहान मुलांची स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे. काय होतं, या तुम्हाला खेकडा माहिती आहे, क्रॅब. तर हा जो खेकडा असतो तो एका समुद्रकाठी जात असतो, फिरत असतो आणि तो समोर 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 चाललेला असतो आणि तो मागे बघतो तर त्याचे जे पायाचे ठसे असतात त्याची एक सुंदर अशी डिझाईन तयार झालेली असते आणि त्याला खूप छान वाटतं. बापरे, किती सुंदर डिझाईन झालंय, किती छान दिसतं. आणि खरंच ते छान दिसतं. जर तुम्ही बघितलं असेल तर बघा, खूप छान दिसतं. अगदी ती एक छान डिझाईन झालेली दिसते. किंवा तुम्ही जर समुद्रावर गेले असाल तर जेव्हा ओहोटी येते त्यावेळेस बघा, भरती आल्यावर जे प्राणी सगळे येतात ना, त्यांच्याचे जे ओहोटी आल्यावर इतकं छान प्रिंट तिथं तयार झालेलं असतं, अतिसुंदर. तसंच काय होतं ना की हा खेकडा जो असतो तो मागे बघतो आणि खूप खुश होतो की किती छान डिझाईन झालं तयार, किती छान झालं. आणि असं मनात विचार करत करत आनंदात तो समोर जात असतो आणि एक लाट येते, समुद्राची एक लाट येते आणि ते जे त्याचे प्रिंट्स तयार झालेले असतात, त्याच्या पायांचे प्रिंट्स तयार झालेले असतात, ते त्या लाटेमुळे नष्ट होतात, नाहीसे होतात, डिसअपिअर होतात. खेकड्याला खूप राग येतो. तो म्हणतो, तो एकदम त्या लाटेवर ओरडतो आणि त्या लाटेला म्हणतो, तू काय केलंस? का माझे एवढे सुंदर फुटप्रिंट्स होते, किती छान डिझाईन दिसत होतं, तू का ते सगळं नाहीसं करून टाकलं, मिटवून टाकलं? त्याला खूप राग आलेला असतो. तेव्हा लाट शांतच असते आणि ती लाट शांततेत त्याला म्हणते की अरे दादा, मी तुला वाचवलंय, तू रागवू नकोस माझ्यावर. तू थोडं मागे दूर वळून बघ, तू मागे वळून बघ,
तुझ्या लक्षात येईल की जे मासेमारी करणारे असतात ते लोक खेकडे सुद्धा पकडतात. ते काही नुसते मासेच पकडतात असं नाही, तर ते मासे पकडणारे लोक आलेले आहे आणि तुझ्या पायांची जर फुटप्रिंट्स त्यांना दिसले असते तर त्यांना कळलं असतं की इकडे खेकडा आहे आणि ते तुला त्यांनी मारून टाकलं असतं. सांगण्याचा उद्देश काय की ती लाट आली ती चांगल्यासाठी आली, कारण ते मासेमारी करणारे लोक आले असते आणि खेकड्याला पकडलं असतं आणि मारून टाकलं असतं, ते घेऊन गेले असते. राईट. त्यामुळे असाच आपण विचार करायला हवा जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट होते तेव्हा ती का होत आहे, त्याच्या मागे काय चांगली कारणं आहेत. आपण काय करतो ना, नेहमी निगेटिव्ह थॉट्स, अरे माझ्यासोबत हे होत आहे ते होत आहे, याच विचारांमध्ये आपण गुंतून राहतो. पण यातून चांगलं काय घडत आहे हा विचार करणं थोडं गरजेचं आहे. म्हणजे आपली थॉट प्रोसेस आहे ते निगेटिव्ह जास्त चालते, तर आपल्याला काय करायचं आहे, निगेटिव्ह थॉट प्रोसेसला थोडं पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि तुम्हाला त्याचे नक्कीच चांगले रिझल्ट मिळणार. सायकोलॉजी म्हणजे काय, तर सायकोलॉजी म्हणजे तेच आहे की निगेटिव्ह थॉट्सचं निगेटिव्ह थॉट्स हे पॉझिटिव्ह थॉट्समध्ये कन्वर्ट करायचं काम हे सायकोलॉजिकल काउन्सिलर करत असतात. त्यांच्याकडे म्हणजे काउन्सिलरकडे एक वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रिक्स असतात, थेरपीज असतात, ते एज्युकेशन्स असतं आणि त्या एज्युकेशनचा उपयोग करून हे निगेटिव्ह थॉट्स हे पॉझिटिव्ह थॉट्समध्ये कन्वर्ट केल्या जातं. तसंच आपण एक दुसरं उदाहरण बघूया. हे तर छोट्या मुलांचं होतं. तुम्ही म्हणाल काय हे छोट्या मुलांचं उदाहरण सांगितलंय. आपण एक मोठं उदाहरण बघूया. एक पर्सन असतो आणि तो पर्सन नेहमी टेन्शनमध्ये राहतो, नेहमी टेन्शनमध्ये राहतो. बापरे, इलेक्ट्रिक बिल आलंय, मुलाची फीज आलेली आहे, येणारे जाऱ्या पाहुण्यांचा खर्च आहे, सगळ्या फॅमिलीची जबाबदारी माझ्यावर आहे, किती किती टेन्शन्स माझ्यावर आहे. आणि असं या टेन्शनमध्ये तो असतानाच, या चिंतेत असतानाच, त्याचं विचारचक्र सुरू असतानाच त्याची मुलगी त्याच्याजवळ येते आणि त्याची मुलगी म्हणते, ती होमवर्क करत असते आणि ती मुलगी तिच्या बाबांना म्हणते की बाबा मला ना होमवर्क आलंय, मला थोडी तुमची हेल्प हवी आहे. वडील आधीच टेन्शनमध्ये असतात. ते म्हणतात काय आहे तुझं, चल जा तिकडे, मला आधीच माझी एवढी सगळी टेन्शन्स आहेत. मुलगी निघून जाते आणि काही वेळाने बाबा थोडे म्हणजे तिचे बाबा थोडे शांत होतात आणि त्यांना वाईट वाटतं, अरे उगाच आपण आपल्या छोट्या मुलीवर ओरडलो, आपल्या मुलीवर ओरडलो, ती काहीतरी विचारायला आली होती, काहीतरी सांगायला आली होती, म्हणून ते तिच्या रूममध्ये जातात. तर मुलगी झोपलेली असते. तिचं जे होमवर्कचं बुक असते ते ओपन असतं आणि ते साईडला ठेवलेलं असतं. सहज तिचे बाबा होमवर्कमध्ये आपल्या मुलींनी काय केलं आहे आणि ती काय विचारायला आली होती या क्युरिओसिटीने ते बुक हातात घेतात आणि त्यांना दिसतं की मुलीला एक असाइनमेंट आलेलं असतं आणि त्या असाइनमेंटमध्ये असं असतं की कुठल्या गोष्टी अशा आहेत की ज्याचा पॉझिटिव्ह तुम्हाला फायदा होतो, की तुम्हाला ती गोष्ट आवडत नाही. अशा कुठल्या गोष्टी आहेत की तुम्हाला त्या आवडत नाहीत पण त्याचे तुम्हाला फायदे काय. त्या मुलीने असाइनमेंट कंप्लीट केलेलं असतं आणि त्या असाइनमेंटमध्ये तिने लिहिलेलं असतं की मेडिसिन मला आवडत नाही, मेडिसिन मीन्स औषध मला आवडत नाही, पण ते माझ्यासाठी चांगलं आहे कारण ते मला आजारी पडल्यावर बरं करतं. सेकंड तिने पॉईंट लिहिलेला असतो की एक्झाम, मला एक्झाम मुळीच आवडत नाही, पण तरी त्याचा एक चांगला फायदा असतो की एक्झाम दिल्यावर मी पुढल्या वर्गात जाते. त्याच्यानंतर तिने तिसरं लिहिलेलं असतं की माझे बाबा मला खूप रागवतात, मारतात, पण ते माझ्या जवळ आहे. माझी एक फ्रेंड आहे, तिच्याकडे तर बाबाच नाही, त्यापेक्षा ते मारतात, मला रागवतात, पण ते माझ्या चांगल्यासाठी रागवतात, मारतात, सो ते मला खूप आवडतात. म्हणजे त्या मुलीने इतकं छान पद्धतीने लिहिलेलं असतं की आवडत नाही पण त्या न आवडणाऱ्या गोष्टी मागे आपलं काय चांगलं होतं.
त्यातून आपलं काय चांगलं होतं. वडिलांची थॉट प्रोसेस चेंज व्हायला लागतं. हो, ते विचार करायला लागतात की अरे, मी विचार करत होतो की आपल्या फॅमिलीची जबाबदारी आहे, आपला जो खर्च खूप वाढतोय, पण काही लोकांजवळ तर फॅमिलीच नाहीये, त्यांना प्रेम करणारी लोकच नाही आहेत, माझ्याजवळ लोक आहेत. हा त्यांचा निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह जे काही मार्गक्रमण असतं ते सुरू होतं. त्यानंतर ते विचार करतात की पाहुणे आल्यामुळं वगैरे खूप डिस्टर्ब होतं, फॅमिली डिस्टर्ब होते, मला कामात खूप डिस्टर्ब होतं, खर्च वाढतो. पण ते विचार करतात की अरे, नातेवाईक नसेल म्हणजे माझा सोशल कॉन्टॅक्ट आहे म्हणून माझे नातेवाईक आहेत, त्याच्यामुळं मला काही प्रॉब्लेम आला, काही मी संकटात आलो, दुःख झालं तर मी त्यांच्याशी बोलू शकतो, त्यांच्या घरी जाऊन राहू शकतो, त्यांची मदत घेऊ शकतो, ते मला मदत करू शकतात, फॅमिली फंक्शन्सला जाऊ शकतो. हे किती फायदे आहेत मला त्या नातेवाईकांचे. नंतर त्यांना असतं की आपल्या नोकरीचं टेन्शन आहे, पण ते विचार करतात की मला नोकरीचं टेन्शन आहे, पण त्यातून मला अर्निंग मिळतं आणि त्या अर्निंगमधून मी माझी फॅमिली चालवतो. काही लोकांकडे तर जॉबच नाही, नोकरीच नाही, ते बेरोजगार आहे, त्यांच्याकडे तर ती कशी फॅमिली चालवणार. लास्ट त्यांचा पॉईंट येतो की अरे, मला टॅक्स भरावा लागतो. म्हणजे टॅक्स भरावा लागतो म्हणजे माझं अर्निंग आहे, चांगलं अर्निंग आहे म्हणून मला टॅक्स पे करावा लागतो. पण ज्याचं अर्निंगच नाही त्याची काय अवस्था असेल, तो कसं कुटुंब चालणार, कसं जीवन जगणार. आणि हळूहळू त्याची निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह थॉट प्रोसेस सुरू होते. त्याच पद्धतीत आपण सुद्धा हे विचार करायला हवं की आपण ज्या गोष्टीचं टेन्शन घेतोय, ज्या गोष्टीचा विचार करतोय, ते खरंच प्रॉब्लेम आहेत का, की त्यातून काय चांगलं होतंय. म्हणजे जी काही आपल्याला वाटतं की वाईट गोष्ट होत आहे ती वाईट असते का, त्याचा चांगल्यासाठीच काहीतरी उपयोग होत असतो. म्हणून एकदा आपण डीपमध्ये जाऊन प्रत्येक गोष्टीचा विचार करायला हवं, जे काय होत आहे ते खरंच वाईट होत आहे की चांगल्यासाठी वाईट आहे. कारण प्रत्येक गोष्ट ही नेहमी चांगल्यासाठीच होत असते. भगवान श्रीकृष्णाने सुद्धा भगवद्गीतेत म्हटलेलं आहे की जे होते ते चांगल्यासाठीच होते. जर तुम्ही भगवद्गीतेचा सार ऐकलेला असेल की जो हो रहा है अच्छा हो रहा है, जो होगा वो भी अच्छा होगा, जो हुआ है वो भी अच्छा हुआ है. हे भगवद्गीतेचा जो सार आहे हे नेहमी आपल्या डोक्यात ठेवा. भगवद्गीता हे खूप छान आहे. ज्याही वेळेस तुम्ही प्रॉब्लेममध्ये असाल, डिप्रेशनमध्ये असाल, त्यावेळेस भगवद्गीता तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवते. तुर्तास मी इथेच थांबते. मला एवढंच सांगायचं होतं की निराश होऊ नका. ज्या काही गोष्टी तुम्हाला वाटतायत की चुकीच्या होत आहेत त्या चांगल्यासाठीच होत आहेत, हा पॉझिटिव्ह विचार करा आणि आपलं लाईफ समोर जगा, आनंदात जगा. तुर्तास मी तुम्हाला शेवटचं हेच सांगेल की प्रांजल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल किंवा तुम्ही जुनं ऑडियन्स जरी असाल आणि तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून प्रांजल सायकोलॉजी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.